आणि हा आमचा छोटासा लॉग राणीच्या बागेतला, आमच्या गुंड्याच्या सांगण्यावर. गुंड्या म्हणजे आमची मुलगी. तर हा आहे आपला एंट्री पॉईंट. तिकडेच डायनॉसर वगैरे डेकोरेशनसाठी ठेवले आहेत लहान मुलांसाठी. आणि हे स्टार्टिंगला इकडे पहिलेच तुम्हाला डुप्लिकेट प्राणी बघायला भेटतील, आतमध्ये जाऊन ओरिजिनल बघायला भेटतीलच. हा त्यांचा रेट आहे, तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही काढू शकतात. इथे तुम्हाला मॅप दिसेल, तिथे तुम्हाला सगळे प्राण्यांची कुठे कुठे काय आहे ते कळेल. स्टार्टिंगलाच तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल, इकडे तोफ दिसेल, झाडांनी बनवलेला एलिफंट दिसेल, ते बियर आणि हे असं डेकोरेशन. त्याच्यानंतर राणीच्या बागेतला फेमस टायगर, जो सगळ्यांना एंटरटेन करतो, गेल्यावरती सगळ्यांना चांगलं दर्शन देतो. मेन आकर्षण तर तोच आहे इकडचा. त्यानंतर आम्ही बघायला गेलो तर हिप्पो, पान घोडा तुम्हाला दिसतच असेल, तो पाण्यातून बाहेर येतच नाही. आणि हे इकडे आहेत मंकीज. त्यानंतर मुक्त असा राणीच्या बागेत वावरणारा एक पोपट आम्हाला दिसला. हे आहे डिअर्स, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत शिंग असलेले सगळे तुम्हाला बघायला भेटतील इकडे. आणि हे आम्ही पोचलो होतो पेंग्विनच्या कक्षात. पेंग्विन तर खूप खुशच होते, ते पण सगळ्यांना एंटरटेन करत होते. आमची माऊ तर बघून त्यांना खूप खुश झाली. हे गार्डन आहे, तिकडे मुलांना खेळण्यासाठी खूप सारे पाळणे झोपाळे सगळं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. हे आहे पक्ष्यांची नंदनवन, जिकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, पोपट, वेगवेगळे खूप प्रकारचे बघायला भेटतील. त्यानंतर इकडे कासव बघायला भेटतील, पाण्यातले आणि जमिनीवरचे. ते बघून तर आमची गुंड्या एवढी खुश झाली काय सांगू. त्यानंतर आम्ही गेलो होतो मगर बघायला, क्रोकोडाईल, पण अर्ध्या तर झोपलेल्याच होत्या. जेवण काय माहिती त्यांच्या अंगावर आलेलं का काय, पण त्या झोपूनच होत्या. ही एक फक्त थोडीशी ॲक्टिव्ह दिसत होती. बाकी तर आम्हाला इकडे फिरून तर लय मजा आली. मुलगीने तर खूप एन्जॉय केला आमच्या. तिला प्राणी बघून एवढा आनंद झाला की बस रे बस, ती निघायला मागत नव्हती. आणि हा होता आमचा छोटासा मिनी व्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग.